चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, कशात पहिला व्हिडिओ बघितला का नाही? जे क्वेश्चन तुम्हाला दिले त्याचा तुम्हाला फायदा झाला का नाही मित्रांनो? लक्षात घ्या, तुम्हाला बोललो होतो का हे क्वेश्चन तुम्ही पाठांतर करा, तुम्हाला याचा खूप सारा फायदा होणार आहे। ओके, तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपला पहिला क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी तोही व्हिडिओ बघून घ्या आणि हाही व्हिडिओ बघून घ्या। टोटल दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये जे तुम्हाला आयएमपी क्वेश्चन दिलेत ना ते तुम्ही करून घ्या। मी 100% खात्रीशीर सांगतो तुम्हाला का बोर्डाचा पेपर, कोऑपरेशनचा, सहकारचा पेपर तुम्हाला 100% चांगला जाणार, म्हणजे जाणारच। ठीक आहे ना? चला, तर आता अजून एक आपण पीआयक्यू क्वेश्चन सोडून घेणार आपण। बघा, कोऑपरेशन आपण याच्यामध्ये सहकारचा पेपर बघतोय मराठी मीडियमचा, यामध्ये आपण जुनी क्वेश्चन पेपर अजून एक सॉल्व्ह करतोय, अजून एक आपण ऑलरेडी सॉल्व्ह करून घेतलेले। आता याच्यामध्ये जे क्वेश्चन आयएमपी करून देणार, टिक मार्क करणार आहे ते पटकन टिक मार्क करून घ्या आणि याला पाठांतराला सुरुवात करून द्या। ओके, चला बघा, पहिला बघा दिलाय, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। ओके, म्हणजे काय? रिकाम्या जागा भरा। बघा, पहिला दिलं बघा, केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती सभासद होय। म्हणजे काय? नुसता फी भरले त्याने, नुसता नॉर्मली पैसे देऊन काय विकत घेण्याचा प्रयत्न केला, मग आता तो काय होतो? त्याला म्हणतात तर काय? नाममात्र। त्याला म्हणतात नाममात्र। सहयोगी क्रियाशील नसतो तो असतो नाममात्र। पर्याय क्रमांक क। सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून डॅश डॅश नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते। कोणती अपेक्षा असते? कुशल नेतृत्व व्हावे अशी अपेक्षा असते, स्वार्थी किंवा अकुशल नाही। ओके, पर्यायामध्ये उत्तर आहे। नागरी सहकारी बँक डॅश डॅश भागात करते, कुठे? शहरी भागामध्ये काय करते? काम करत असते। पुढे बघा, सहकार आयुक्त व निबंधक, सहकार आयुक्त व निबंधक स्तरावर कार्य करतात, ते राज्य स्तरावरती काम करतात। पर्याय क्रमांक ब। पुढे बघा मित्रांनो, पाचवा, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार यांना असतो। कोणाला असतो? तर निबंधकांना असतो। कोणाला असतो मित्रांनो? निबंधकांना असतो। ओके, चला पुढे बघा, आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट क्वालिटी तुमची। बघा, क्वालिटी व्हिडिओ बघताना क्वालिटी हा 480, 360 किंवा मोर दॅन तुम्ही करून बघा पी। ठीक आहे ना? मोर दॅन करून बघा म्हणजे तुम्हाला दिसेल। कारण लक्षात घ्या, आता याच्यामध्ये थोडंसं काय झालंय का, पीडीएफच आपल्याला खूप जुनी भेटलेली आहे, बरोबर आहे? जुनी म्हणजे आता ती काढतानाच तसा प्रॉब्लेम झालेला आहे, पण तरी भेटलेली काय अडचण नाहीये। ओके, तरी आता थोडक्यात क्वालिटी वाढ म्हणजे तुम्हाला समजेल। बघा, आता बघा इथं जर तुम्हाला दिसत असेल तर इथं दिलेलं तुम्हाला का जिल्हा उपनिबंधक। बघा काय दिलंय, पहिला जिल्हा उपनिबंधक दिले, मग याला जोड्यात तुम्हाला लावायचे। मग याचं उत्तर बघा मित्रांनो, जिल्हा स्तर। काय उत्तर याचं? जिल्हा स्तर उत्तर आहे। पुढे बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा। बघा इथं दिले, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा 1960 रोजी चालू करण्यात आला, बरोबर आहे? मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण, शेवटचा बघा 10 मार्काचा क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये हा तुम्हाला आला होता, महाराष्ट्र कायदा 1960चा तुम्हाला महत्व टाकत होतं, बरोबर आहे? बघा 1960। पुढे बघा, राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय हे कुठं? ती मुंबईमध्ये आहे ती। हा क्वेश्चन मागच्याही क्वेश्चन पेपरला रिपीट होता आणि आताही आहे आणि पुढेही येऊ शकतो, नीट लक्ष द्या। पण बघा, सहयोगी सभासद म्हणजे काय? तर केवळ प्रवेश शुल्क भरणे। काय? केवळ प्रवेश शुल्क भरणे, लक्षात घ्या। आता इतक्यात क्वेश्चन आपण माहिती ना नाममात्राचा, तोच याचं उत्तर आहे। ठीक आहे, पुढे बघा, सभासद नोंदणी पुस्तक हे काय करतात? तर नमुना काय असतात? नमुना ओ। काय असतो हा? नमुना ओ म्हणजे काय? का सभासद नोंदणी पुस्तकालाच काय नमुना ओ असे म्हटलं जातं। पुढे बघा मित्रांनो, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा। बघा, विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात आलेली ठेव। काहीतरी तुम्ही एखादी रक्कम घेतली बँकेमध्ये, तुम्ही त्याला ठेव दिली, त्याला आपण काय म्हणतो? तर फिक्स डिपॉझिट म्हणतो। त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? फिक्स डिपॉझिट असं म्हणतो, म्हणजे त्याला म्हणतात का मुदत ठेव। त्याला म्हणतात मराठीत मुदत ठेव। पुढे बघा, भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद हा काय असतो? प्रथम सभासद असतो। काय असतो? प्रथम सभासद असतो। जो भाग प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती ज्याचं पहिलं नाव असेल तो तुमचा काय असतो? तर प्रथम सभासद असतो। पुढे बघा, सहकारी संस्थेची संबंधित घटकांना सुजाण व शिक्षित करण्याचा मार्ग हा सहकार शिक्षणाचा असतो। कोणाचा असतो? हा सहकार शिक्षणाचा असतो। पुढे बघा, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बँक ही राज्य सहकारी बँक असते। काय असते? ही राज्य सहकारी बँक असते। आणि लक्षात घ्या, अध्यक्षांच्या गैरहजेरीत, अध्यक्ष गेला कुठेतरी मकान कुटाने केलं, याला भेटायला गेला, त्याला भेटायला गेला, मेवणीला भेटायला गेला, जुगाडाला भेटायला गेला, कुठे गेला? काहीतरी कामानिमित्त तो कुठे गेला, कोणाच्या कार्यक्रमाला गेला, कुठेतरी गेला, मग त्याच्या काय गैरहजेरीमध्ये सभेचे कामकाज चालणारी व्यक्ती ही कोण असते? तर उपाध्यक्ष असते। कोण असते? हे उपाध्यक्ष असते, बरोबर आहे? जसं की शाळेचे मुख्याध्यापक जर गैरहजर असतील तर शाळेचे कामकाज हे शाळेचे मुख्याध्यापक हे करत असते, बरोबर आहे? त्याच प्रकारे पुढे बघा मित्रांनो, खालील विधाने बरोबर की चूक लिहा।
ठीक आहे ना. लक्षात घ्या, क्वालिटी वाढवा व्हिडिओची, तुम्हाला बरोबर दिसेल बघा. सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते नाही. काय, सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करत नाही, राज्य शासन करत असते. पण बघा, सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशोब तपासणी महत्वाची असते. येस, बरोबर. काय असते का, याची हिशोब तपासणी खूप महत्वाची असते, म्हणजे याचं उत्तर बरोबर. पण बघा, सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्व दिलं जातं. येस, काय का सहकारामध्ये काय का जास्त नफापेक्षा जी सेवा तुम्ही करणार, कामकाज करणार, त्याला महत्व दिले जाते, म्हणून याचं तिसऱ्याचं उत्तर आहे बरोबर. पुढे बघा, संचालक हे दैनंदिन कामकाज पाहत नाही. दैनिक कोण आला, कोण गेला, कोणी काय केलं, कोणासोबत बोलला, काय नाही केलं, हे संचालक काम बघत नाही. बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर बघा, आता क्रियाशील सभासदांना लाभांश मिळण्याचा अधिकार नसतो. बघा, काय क्रियाशील सभासदांना लाभांश मिळण्याचा अधिकार नसतो, याचं उत्तर काय चूक उत्तर आहे. तर त्यांना अधिकार हा असतो, त्यांना काय अधिकार असतो. ओके, बघून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, चला आता बघा, हा आता क्लिअर दिसेल, कारण ते पहिलंच पेज थोडस प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. बघा बघा आता खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा, कोणत्याही चार तुम्हाला. बघा, पहिला दिलाय लाभांश. लाभांश म्हणजे काय, त्याचे महत्व काय, तुम्ही हे टाका, काय काम असं. कर्ज रोखे, बघा एटीएम मशीन का, एटीएम चे फायदे काय, एटीएम मशीन काय वर्किंग करते वगैरे, हे तुम्हाला टाका. संचालक म्हणजे काय, का संस्थेचे संचालक काय काम करतात, त्यांच्या हातामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, हे आपल्याला बघायचे. पुढे बघा, पोट नियम किंवा उपविधी म्हणजे काय, आणि सहकार शिक्षणाचे महत्व किंवा सहकार शिक्षण म्हणजे काय, याच्यावरती आपल्याला टिपा लिहायची. ओके, बघून घ्या. हे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या मित्रांनो. काय करा, हे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या. या सगळ्या क्वेश्चन तुम्हाला 100% परीक्षेला याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. कारण लक्षात घ्या, बोर्डाचा नियम आहे, जर तुम्ही 2 किंवा 3 क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केल्या, त्याच्यामधील तुम्हाला हे 60 पासून ते 90 पासेल किंवा 100% देखील असेल, हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होत असतात. समजते ना. लक्षात घ्या, म्हणजे मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही जरी केले, दोघातले सांगितलेले क्वेश्चन टिक मार्क करून पाठांतर जरी केले, तरी आउट ऑफ मार्क असेल किंवा आउट ऑफच्या आसपास असतील, पण 70-80% आसपास तुम्हाला 100% मार्क त्याचे असतील, दोन्ही क्वेश्चन पेपर. ओके, बघा खालील विधानाबाबत सहमत लिहा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकाच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो, याच्यावरती आपलं सहमत लिहायचे. पण बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त का असतो, तुम्हाला हे स्पष्ट करायचे किंवा त्याच्यावर तुमचं मत स्पष्ट करायचे. पण बघा, सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी, व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज भासते. का गरज भासते, याच्यावरती आपलं मत व्यक्त करायचे. पुढे बघा मित्रांनो, फरक स्पष्ट करा, कोणतेही 3. बघा, चालू ठेव आणि बचत ठेव, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो का बाबा, करंट सेव्हिंग वगैरे म्हणतो आपण का नाही, बरोबर. करंट सेव्हिंग किंवा असेल सेव्हिंग अकाउंट काय असतं ते म्हणतो आपण, म्हणजे काय चालू ठेव आणि बचत ठेव, बरोबर. हे आपल्याला ठेवायचे, म्हणजे काय पटकन ठेवले परत काढले असं प्रकारे असं. किंवा बचत मध्ये काय असतं, एखादी वस्तू जर तुम्ही ठेवली, पैसे असतील किंवा सोनं वगैरे असेल, ते डायरेक्ट ठेवलं तर तुम्हाला ठराविक अंतरानेच ते भेटत असतात. ओके, करार करतो आपण तसा. नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या दोघांचं रिलेशन काय असतं ते आपल्याला स्पष्ट करायचं. का नागरी सहकारी बँक ही गावागावात वगैरे सगळीकडे यांचं कार्यालय असतं, त्यांचा भाग असतो, मग मुख्यालय तिथं शहरी भागात असते, तुम्हाला स्पष्ट करायचे. पुढे बघा, वैधानिक हिशोब तपासणी आणि अंतर्गत हिशोब तपासणी, क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद, हे खूप सारे क्वेश्चन एका मागच्याही क्वेश्चन पेपर मध्ये होते आणि आताही आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे यांना टिक मार्क करून घ्या. हे 100% असे काही क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जाते. पण बघा, संक्षिप्त टिपा लिहा 2. हिशोब तपासणी, वर्गीकरण, ऑडिट वर्ग, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने व सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज व आवश्यकता, याची तुम्हाला स्पष्ट करायचे. हे मागच्या क्वेश्चन पेपरला तुम्हाला विचारलं गेलं होतं, म्हणून लक्षात घ्या. हे काय करा, का याला सगळ्यांना टिक मार्क करून घ्या आणि याची क्वेश्चन याची उत्तर आन्सर जास्तीत जास्त पाठांतराच्या मागे लागा, जेणेकरून तुम्हाला खूप सारा मित्रांनो याचा फायदा 100% होणार आहे. पुढे बघा, कारणे द्या, कोणतेही 2. बघा, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. का रद्द करू शकतात, आता हा बघा, हा मागच्या वेळेला काय आला होता, हा चुकी बरोबरला प्रश्न होता, बरोबर आहे, चुकीवरला आला होता. आता तुम्हाला डायरेक्टली कुठे आलं बघा, कारणे द्या. पण बघा, अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. का दिली पाहिजे, हेही स्पष्ट करायचे. अध्यक्षांची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते. नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. काय काय समस्या असतात हे आपल्याला स्पष्ट करायचे. ओके, पण बघा, खालील प्रश्न सोडा, कोणतेही 2. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र, हाही क्वेश्चन रिपीट झालाय. सहकारी संस्थेचे सभासद मंजूर केल्याचे पत्र, हाही रिपीट झालाय. सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य, हाही रिपीट झालेला आहे.
बरोबर आहे. व्यवस्थापन समितीचे कार्य हा पण रिपीट झालाय आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा पण मागच्या क्वेश्चन पेपर आला होता. म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्हाला मी क्लिअर सांगतो, बघून घ्या. आता जी मागची क्वेश्चन पेपर बघितली आणि आताची क्वेश्चन पेपर मध्ये बघून घ्या, सेम टू सेम तुम्हाला सांगतो. हे 3 होते, हा एक 10 होता, बरोबर, सॉरी हा एक होता, म्हणजे हे 10 आणि 8 18 मार्क झाले. ओके, याच्यामधले कोणकोणते? सहकार आयुक्त, अध्यक्षांची निवड आणि नागरिक संस्था, म्हणजे हे तुम्हाला 3 झाले, बरोबर. व्यतिरिक्त 6 म्हणजे किती झाले? हे 24 मार्क तुमचे झाले. त्याच्यानंतर इकडे बघा, ठीक आहे ना, मागे बघा एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा 24,000 चालू ठेव बचत ठेव होता, नागरिक सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, क्रियाशील बघा, म्हणजे हे देखील 3 होते तुम्हाला, बरोबर. किती होते? 3 होते, म्हणजे हे देखील 12 झाले. आणि याच्यामध्ये सहकार क्षेत्रापुढील आव्हाने आणि सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज, म्हणजे आता 12 आणि 8 म्हणजे 20 मार्क. बघा काय झाले, हे नॉर्मली तुम्हाला सांगते 12 आणि 20 म्हणजे किती झाले तुम्हाला लक्षात घ्या, हे 44 मार्क. किती झाले? हे 44 मार्क. आणि त्याच्यानंतर जर बाकीचं आपण याच्यामध्ये बघितला तर याच्यामध्ये पण खूप सारे असे तुम्हाला मी सांगितलं अगोदर, काही मध्यवर्ती बँक वगैरे याचे क्वेश्चन रिपीट झाले होते. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जवळजवळ आपण जर बघितलं असेल का एकाच क्वेश्चन पेपर मध्ये काय, तर एकाच क्वेश्चन पेपर मध्ये आपण जुन्या ज्या क्वेश्चन पेपर बघतो यामध्ये लक्षात घ्या 60 ते 70% क्वेश्चन हे तुम्हाला 100% येतातच. समजतं ना? फक्त लक्षात घ्या, हे मागचे जे क्वेश्चन होती हेच तुम्हाला परत रिपीट होत असतात, कारण ते खूप IMP. ओके, तर फायनल विद्यार्थी मित्रांनो, सहकारचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतले. पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल तर तोही बघून घ्या आणि हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. त्या व्हिडिओमध्ये सगळे IMP क्वेश्चन टिक करा, पाठांतर करा. ह्या व्हिडिओमध्ये देखील सगळे IMP क्वेश्चन टिक मार्क करा आणि वेळ आली तर आपण पुस्तकातून देखील तुम्हाला टिक मार्क करून देणार. पण मला वाटतं 2 क्वेश्चन पेपर मध्ये IMP क्वेश्चन करा. अजून जर वेळ भेटला, कारण एकच दिवस आपल्याकडे, जर वेळ भेटला तर अजून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात द्या मित्रांनो, अगोदर इकोचा पेपर दिला काय असेल ते सगळे IMP आले होते, बरोबर आहे. आता पुढेही देण्याचा प्रयत्न असणार. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लक्षात घ्या, पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे दिलंय ते चांगला अभ्यास करा. दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये टिक मार्क करून घ्या आणि पाठांतर करा, म्हणजे करा. 100% सांगतो, एक काही पोराला अवघड पेपर जाणार नाही. ओके, चला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि अजून जर वेळ भेटला तर 100% व्हिडिओ मी बनवणार म्हणजे बनवणार. ओके, चला, जय महाराष्ट्र.